आज घरच्या घरी मस्त असा फालुदा बनवला होता. चला म्हणलं रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. सुरुवातीला हे फालुदा प्रीमिक्स घेतलं होतं आणि मी इथं दूध उकळायला ठेवलं होतं. 1.5 लिटर दूध उकळायला ठेवलं होतं. त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आपल्या चवीनुसार. फालुदाचे जे प्रीमिक्स असतं तर त्यामध्ये साखर असते, त्याचबरोबर काजूचे काप, त्याचबरोबर फालुदासाठी वापरले जाणारे शेवया असतात, त्याचबरोबर कस्टर्ड पावडर वगैरे असते. ह्या केसर फ्लेवरच्या होत्या तर यामध्ये केसर वगैरे होतं आणि सब्जा बी वगैरे. तर ते सगळं ऑलरेडी मिक्स असतं. तर ते उकळलेल्या दुधामध्ये टाकून छान असं शिजवून घ्यायचं असतं. सुरुवातीला छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे नाही झाल्या पाहिजे. नंतर मग छान असं मिक्स झालं की मग ते 15-20 मिनिटासाठी उकळून घ्यायचं. मी इथं साय पण घातली होती थोडीशी, म्हणलं जेणेकरून क्रीमी होईल सायमुळे. तर छान असं शिजवून घेतलं 15-20 मिनिटासाठी. नंतर मग एका पातेल्यामध्ये काढलं आणि पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवलं. नॉर्मली असं थंड झालं की नंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं रात्रभर. दुसऱ्या दिवशी खूप छान लागतं. मी 2-3 तासासाठीच ठेवलं होतं आणि फ्रीजरला ठेवलं होतं. खूप मस्त आणि छान असं सेट झालं होतं. खूप छान झालेलं आणि खूप टेस्टी पण झालेलं. मुलांना तर खूप जास्त आवडलं होतं. तर फ्रीजमधनं काढून घेतलं आणि मग वाटीमध्ये काढलं. जर तुमच्याकडे असेल तर यावरती आईस्क्रीम घालू शकता, त्याचबरोबर टुटी फ्रुटी वगैरे घालून खाऊ शकता. पण असंही खायला खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं. मुलांना तर खूप जास्त आवडलं होतं. आणि हा एक छान असा स्वीटचा ऑप्शन. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला थंडावा देतं यामधला सब्जा वगैरे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.